50 आणि 100 जे वयोवृद्ध मतदार आहेत, तर यासाठी आपण नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे? 100+ मतदाराचा जिल्ह्यामध्ये 428 आहे आणि जो 85+ मतदार आहे ते जवळपास 45,000 आहे. 21,000 दिव्यांग मतदार आहेत. एकूण 67,000 मतदारांना म्हणजे 12ड फॉर्मसाठी ते आज के डेट मध्ये पात्र आहे. 12ड फॉर्मचा यदि आपण विचार केला, 12ड फॉर्मचं महत्व हे आहे की आपण म्हणजे घर वोटिंग करू शकतात. त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याने एक अत्यंत सुंदर गोष्टी केली, ज्याची दखल अगदी भारत निवडणूक आयोगाने घेतलं, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी महोदयांनी घेतलं. आणि त्या या गोष्टी होती की आपण म्हणजे आरोग्य शिबिरची आयोजन, जो विशेषतः ग्रामीण भागमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात झाली, आरोग्य शिबिरचे आयोजन आपण केले. त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात आल्या. मतदार यादीमध्ये जो मयत लोक होते त्या आपल्याला लक्षात आले. जवळपास 10,000 पेक्षा जास्त लोकांची आपण म्हणजे नाम कमी केलं. तो या एक म्हणजे याच्यामुळे बोगस वोटिंग या इतर प्रकारचे जो चुकीचे काम होण्याची शक्यता असतो ते आपण म्हणजे 100% कमी केलेला आहे. दुसरी गोष्टी जो आहे की 12ड मध्ये आपण घर भेट कार्यक्रम घेऊन आपल्या लक्षात आलं की किती लोक खरं म्हणजे बेड रिडन आहे, म्हणजे ते बाहेर पडू शकत नाही. तो आपण त्याला आयडेंटिफाय करून, त्याला मार्गदर्शन करून, त्यांच्याबरोबर समुपदेशन करून, काउन्सिलिंग करून त्याला सूचित करण्यात आलं की आपण 12Dचे फॉर्म भरावा. 12Dचे फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतलेला आहे. आपण टीम स्थापन केलेला आहे. काही मतदारसंघात म्हणजे विधानसभा मतदारसंघात 4 टीम आहे, काही ठिकाणी 11 टीम पर्यंत आहे. तर यासारखं टीम स्थापन करण्यात आलेलं आहे. त्या टीमला आपण प्रशिक्षण दिलेलं आहे, त्याला आपण व्यवस्थित साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि 12Dच्या फॉर्म मध्ये एक टेंटेटिव्ह रूट, बिकॉज अजूनही मुभा आहे लोकांना 12Dचे फॉर्म भरून देण्याचं, एक टेंटेटिव्ह रूट आतापर्यंत आलेले फॉर्म आणि मान्य केलेले फॉर्मच्या माध्यमातून एक टेंटेटिव्ह रूट पोलिसांना विश्वासात घेऊन तयार करण्यात आलेला आहे. या टेंटेटिव्ह रूट मध्ये अगदी 2 दिवस मध्ये सगळे ठिकाणी भेट देऊन या सगळे टीम 12D मध्ये होम वोटिंग आपण करून देणार आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये इतर राज्यामध्ये आधी झालेला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हा संधी आपण ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना आपण उपलब्ध करून देत आहे. मला विश्वास आहे की ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव याचा फायदा घेणार आणि ज्या लोकांना याचा फायदा मिळत नाही म्हणजे ते अजून हे करू शकतात, त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा आहे, त्याच्यासाठी व्यवस्थित शौचालय आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. जो आपले लहान मुलं बाला घेऊन येतात महिलांसाठी आपण एक बालवाडीची पण स्थापन करतोय. वेटिंग रूमची सुविधा काही ठिकाणी करतोय. आणि मी एक और गोष्टी सांगतो, काही ठिकाणी आपण म्हणजे आपल्या मतदारसंघात किमान 5 ठिकाण असेल या जास्तीत जास्त 11 ठिकाण असेल, ज्या ठिकाणी आपण थीमॅटिक पोलिंग स्टेशन करून देतो. या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. माझी आपल्याला फक्त विनंती आहे, 13 मे 2024 च्या दिवशी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जाऊन मतदान करावं.